नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिवछत्रपती महाविद्यालय औरंगाबाद गृहविज्ञान विभाग BATYचा आहारोपचारशास्त्र या पेपरचा भाग आपण पाहणार आहोत. मी मनीषा राऊतमारे. आज आहार उपचारात आहार तज्ज्ञाची भूमिका हा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. आहार उपचार म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आहार उपचार म्हणजे काय, तर आहाराच्या मार्फत रुग्णावर उपचार करणं, याला काय म्हणतो आपण, आहार उपचार करणं. आणि जो आहार उपचार करतो, जो रुग्णावर आहार उपचार पद्धतीचा वापर करतो, त्याला काय म्हणतात, आहार उपचार तज्ज्ञ किंवा आहार तज्ज्ञ असे म्हणतात. तर हा जो आहार उपचार आहे, त्या आहार उपचार करण्यासाठी आरोग्य आणि योग्य आहाराबाबतचे सखोल ज्ञान असणं काय आहे, आवश्यक आहे. ज्याला हे सखोल ज्ञान आहे तो आहार तज्ज्ञाची भूमिका पार पाडू शकतो. सर्वसामान्य व्यक्तींना शरीरांतर्गत घडणाऱ्या चयापचयाचे विशेष ज्ञान नसते. म्हणूनच काय होतं की आहार तज्ज्ञ शरीराचा अभ्यास, अन्नाच्या रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास व आजाराच्या रोगाच्या लक्षणांचा अभ्यास करून रुग्णावर उपचार करण्यासाठी सक्षम बनलेला असतो. आपल्या सर्वांनाच आपल्या शरीरामध्ये घडणारा हा जो चयापचय आहे, आपण जे अन्न सेवन करतो ते अन्न कशा पद्धतीनं आपल्या पचन संस्थेमध्ये जातं, ते कशा पद्धतीनं त्याचं पचन होतं, शोषण होतं, त्याच्यापासून कसं रक्त तयार होतं किंवा एनर्जी कशी मिळते, हे आपल्या सर्वांनाच ज्ञात असतं असं नाहीये. आणि मग या जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत यांना ते ज्ञात नसतं, आणि मग हे जे आजार होतात त्या आजारामधनं त्यांची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना योग्य तो आहार सजेस्ट करणं गरजेचं असतं. आणि मग हा आहार सजेस्ट करण्याचं काम कोण करतं, तर आहार तज्ज्ञ करतो. आहार तज्ज्ञ हा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील कोण असतो, दुवा असतो. रुग्णावरील औषधोपचारात डॉक्टर आणि नर्स यांच्या एवढीच महत्त्वाची भूमिका पार पाडणारा कोण असतो, तर तो असतो आहार तज्ज्ञ. डॉक्टरांचे वैद्यकीय ज्ञान आणि नर्सकडून केली जाणारी रुग्णांची सेवा या दोन्हीची सांगड आहार नियोजनाद्वारे घालण्याचं महत्त्वपूर्ण काम आहार तज्ज्ञ करत असतो. ही जी आहार तज्ज्ञाची भूमिका आहे, तर ती आहार तज्ज्ञाची भूमिका पार पाडण्यासाठी त्याच्या अंगी काही गुण असणं आवश्यक आहेत, काही गुणवैशिष्ट्ये असणं आवश्यक आहेत. तर ती कशी असावीत, की तो जर त्याच्यामध्ये ती वैशिष्ट्य नसतील तर ती त्याला उपजत असली तर चांगलंच आहे, पण उपजत नसतील तर ती वैशिष्ट्य त्याला प्राप्त करावी सुद्धा लागतात. कशामुळे, तर जी आजारी व्यक्ती आहे तिच्या आजारानुसार त्याला काय करायचं असतं, आहार उपचार करायचं असतं. मग तो आहार उपचार करत असताना त्याने रुग्णाशी कसं वागलं पाहिजे, त्याच्याशी कसा संवाद साधला पाहिजे, त्याची कशी काळजी घेतली पाहिजे, त्याच्या आवडीनिवडी कशा पाहिल्या पाहिजेत, हे सगळे गुणवैशिष्ट्ये आहार तज्ज्ञामध्ये असणं गरजेचं आहे. जसं की रुग्णाची पूर्वीची आहार पद्धती आहार तज्ज्ञाने काय केली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. दुसरं आहे की आजारी व्यक्तीच्या आर्थिक व सामाजिक दर्जाची माहिती सुद्धा त्यानं करून घेतली पाहिजे. की एखादी व्यक्ती जर आर्थिकदृष्ट्या सधन नसेल किंवा ती आर्थिकदृष्ट्या मागासलेली असेल आणि तिला मात्र आहार तज्ज्ञाने काजू बदाम असे ड्रायफ्रुट्सचे सगळा आहार जर सजेस्ट केला, तर ती व्यक्ती तो आहार घेऊ शकेल का, नाही घेऊ शकणार. किंवा मग मांसाहारातले काही पदार्थ सजेस्ट केले तर ते सुद्धा त्याला परवडू शकेल का, नाही परवडणार. मग अशा वेळेस त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा विचार करून आहार तज्ज्ञाने काय करायचं असतं, त्याला आहार सुचवायचा असतो. पुढचं आहे की आहार तालिका बनवण्यापूर्वी रोग्याची आवड निवड तसेच आजार व आजाराची तीव्रता सुद्धा विचारात घेणं गरजेचे आहे. जसं की आता एखाद्या व्यक्तीला नॉनव्हेज नाही आवडत आहे, तो शाकाहारी आहे, त्याला मांसाहार नाही आवडत आहे, तुम्ही मांसाहाराचे पदार्थ जर त्याच्या आहार तालिकेमध्ये देत असाल तर तो ती आहार तालिका स्वीकारेल का, नाही. आणि मग तुमच्या होणाऱ्या त्या कामाला तेवढं यश येऊ शकणार नाहीये. त्यामुळे आहार तज्ज्ञाची जी भूमिका आहे की त्याने रोग्याची आवड निवड लक्षात घेऊन आहार तालिका बनवली पाहिजे. त्याचबरोबर त्या आजाराची तीव्रता किती आहे, तो खाऊ शकतोय का, तो घेऊ शकतोय का आजारी व्यक्ती, मग त्याला कशा पद्धतीचा आहार दिला गेला पाहिजे. म्हणूनच मग रोगाची तीव्रता पाहून त्याने काय केला पाहिजे, आहार सुचवला पाहिजे. पुढे आहे की आहार पद्धतीवर जाती धर्माचा परिणाम होत असल्यामुळे त्याचाही विचार केला गेला पाहिजे. जाती धर्मानुसार आपलं काय आहे की आहार खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत, पद्धती वेगळ्या आहेत.
आणि मग आत्ताच मी जसं सांगितलं की सगळ्यांनाच मांसाहार चालेल असं नाहीये, आणि मग ज्या जाती धर्मामध्ये मांसाहाराचं सेवन करत नाहीये तर अशांना तुम्ही आहार नियोजनामध्ये जर मांसाहाराचे पदार्थ सजेस्ट करत असाल तर ते ते ती आहार तालिका स्वीकारतील का? तर नाही. त्याच्यामुळे मग जाती धर्माचा विचार करून सुद्धा तो रोगी कुठल्या गटातनं आलेला आहे, कुठल्या धर्मातनं आलेला आहे, याचाही थोडाफार प्रमाणात तरी विचार करून त्याला आहार सुचवावा लागतो. त्याच्यानंतर आहे की रुग्णाची काळजीपूर्वक सविस्तर विचारपूस करावी. आपल्याशी चांगलं बोलणारा, आपल्याशी काळजीनं, असतेनं जर समोरचा माणूस बोलत असेल, तर रुग्ण काय करतो, त्याच्याशी आपलं मन मोकळं करतो, त्याच्याशी आपले विचार शेअर करतो, आपल्या अडचणी सांगतो, त्याला होणारा त्रास तो सांगेल. पण जर रुग्णाशी सतत तिरस्काराच्या वृत्तीनं वागणं किंवा फक्त एक काम आहे म्हणून त्याच्याकडे बघितलं, तर रुग्ण त्या आहार तज्ज्ञाजवळ स्वतःच्या भावना बोलून दाखवणार नाही आणि होणारा त्रास सुद्धा पूर्णपणे सांगणार नाही. त्याच्यामुळे रुग्णाची काळजीपूर्वक असतेनं सविस्तर विचारपूस करणारा आहार तज्ज्ञ असला पाहिजे. रुग्णाच्या आजारानुसार बनवलेला आहार त्याच्यासाठी कसा महत्त्वाचा आहे हे सुद्धा आहार तज्ज्ञानं त्याला पटवून दिलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की तुम्हाला जर बरं व्हायचं आहे, तुम्हाला जर या आजारामधनं बाहेर यायचं आहे, तर हा आहार तुम्हाला कसा उपयुक्त ठरू शकतोय. रोग्याच्या आहारातील अन्नपदार्थाची आकर्षकपणे मांडणी करून रुग्णाला आहार स्वीकृतीस प्रोत्साहित केलं पाहिजे. आहार तज्ज्ञाने जो आहार आजारी व्यक्तीला दिला आहे तर त्याची मांडणी सुद्धा अशी असली पाहिजे की त्या व्यक्तीला तो खावंसं वाटला पाहिजे. त्या आहाराकडे पाहिल्यानंतर त्याची खाण्याची इच्छा जागृत झाली पाहिजे, आणि जर त्याची खाण्याची इच्छा जागृत झाली तरच तो आहार सेवन करेल, अन्यथा त्याला तो आहार सेवन करावा असं वाटणार नाहीये. आपल्याला माहित आहे की आपण आजारी असल्यानंतर आपल्याला आधीच म्हणजे कुठलाही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाहीये, जेवण करण्याची इच्छा होत नाही. अशा वेळेस जर आपल्या समोर जे ताट आलेलं आहे किंवा जो आहार आलेला आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा दिसत असेल, पाहण्याच्या पद्धतीनं सुद्धा नुसता, तो चवीला कसा आहे, तो पोषक आहे का, हे पुढचे प्रश्न राहिले. परंतु फक्त पाहिल्यानंतरच तो जर निकृष्ट दर्जाचा वाटत असेल तर रुग्णांना तो खावंसा वाटणार नाही. त्यामुळे आहार तज्ज्ञानं रुग्णाला जो आहार द्यायचा आहे तर तो कसा दिला पाहिजे, आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी केलेली असली पाहिजे, तरच आजारी व्यक्ती तो आहार खाण्यासाठी तयार होऊ शकेल. रुग्णाच्या जेवणाच्या जी खोली आहे ती कशी असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, आणि त्या स्वच्छतेच्या बाबतीत आहार तज्ज्ञानं सुद्धा जागृत असणं महत्त्वाचं आहे. त्यानं मुद्दाम स्वतः लक्ष घालून तिथे स्वच्छता आहे का, तिथे फ्रेश वातावरण आहे का, जो आहार पुरवला जाणार आहे तो आहार फ्रेश आहे का, त्याच्यासाठी ज्या डिश जे स्पून वापरले जाणार आहेत ते स्वच्छ आहेत का, ते निर्जंतुक आहेत का, तिथे मोकळी हवा, सूर्यप्रकाश येत आहे का, याचा विचार आहार तज्ज्ञानं करणं गरजेचं आहे. रुग्णाच्या जेवणाच्या खोलीची स्वच्छता आहार तज्ज्ञानं पाहिली पाहिजे. आजारी व्यक्ती जेव्हा हातानं खाऊ शकत नाही त्यावेळेस आहार तज्ज्ञानं काय केलं पाहिजे, त्याला खाऊ घालण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. जसं की आपण आजारी आहोत, आपल्याला खाता येत नाही आणि खात असताना मग आपल्या अंगावर पडतंय, तर अशा वेळेस त्या रुग्णाला खाण्याची इच्छा होत नाही किंवा त्याची चिडचिड जास्त प्रमाणामध्ये वाढते. पण जर अशा रुग्णांना आहार तज्ज्ञाने खाऊ घालण्याची व्यवस्था केली, त्याचबरोबर प्रेमानं, आपुलकीनं जर त्यांनी त्याला खाऊ घातलं किंवा मग नर्सने सुद्धा खाऊ घालताना आहार तज्ज्ञांनी तशा सूचना केल्या की या रुग्ण व्यक्तीला खाऊ घालताना तुम्ही त्याला सहज शक्य होईल, त्याच्या अंगावर सांडणार नाही, तसंच त्याची चिडचिड होणार नाही, याचा विचार करून तुम्ही त्याला आहार द्या, तर अशा वेळेस काय होऊ शकतं, त्या आहार तज्ज्ञाने दिलेला आहार रुग्णापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचू शकतो. जेवणातील पदार्थात रंगसंगतीच्या आधारे आकर्षकता सुद्धा निर्माण करायला पाहिजे. बऱ्याच वेळेस तुम्ही पहा की रोजची साधी पोळी भाजी खायला आपल्याला कंटाळा येतो, पण याच पोळी भाजीच्या आहारामध्ये जर आपल्याला सलाड ठेवलं आणि तेही वेगवेगळ्या रंगाचं सलाद असेल तर आपल्याला खाण्याची इच्छा जास्त वाढते. त्याचबरोबर जे बाहेर आपण काही पदार्थ खातो त्या पदार्थांवर आपण पाहत असतो की चव जरी आपल्या घरच्या पदार्थांसारखीच असेल तरी पण त्याचं केलेलं जे डेकोरेशन असतं ते डेकोरेशन अतिशय आकर्षक असतं. त्या पदार्थाकडे पाहिल्यानंतर आपल्याला खाण्याची इच्छा निर्माण होते, आणि ही इच्छा रुग्णांमध्ये सुद्धा निर्माण होण्यासाठी आहार तज्ज्ञानं
तशा पद्धतीचं डेकोरेशन किंवा डेकोरेशन म्हणण्यापेक्षा तशा पद्धतीची थोडीशी रचना करणं आवश्यक आहे. रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारचे रोगी येतात. आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे रोगी असतात. प्रत्येकाचा आजार, प्रत्येकाच्या आजाराची तीव्रता, रुग्णाची मानसिकता यामध्ये काय असतो? फरक असतो. तेव्हा रुग्णांना सांभाळताना आहार तज्ज्ञाच्या नजरेमध्ये काय असली पाहिजे? नरमाई असली पाहिजे. त्याच्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे. त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न असला पाहिजे. तो हसतमुख असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे तो सगळ्यांशी संवाद साधणारा असला पाहिजे. तो बोलका असला पाहिजे. त्याला इतरांच्या अडचणी जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे आणि नुसतंच फक्त गोड बोलून प्रसन्न चेहऱ्याने रोग्यांसोबत राहणं एवढंच पुरेसं नाहीये. तर अन्न स्वीकृतीच्या दृष्टिकोनातून रोग्याची भावनिकता म्हणजे त्याला कुठल्या पद्धतीचं अन्न खावंसं वाटतंय या संदर्भातली त्याची भावनिकता, त्याची मानसिकता हे जाणून घेण्याची कला सुद्धा हे जाणून घेण्याचं ज्ञान, कौशल्य, कला त्या आहार तज्ज्ञाच्या अंगी असलं पाहिजे. तरच तो एक उत्तम आहार तज्ज्ञ म्हणून त्याचं काम करू शकतो. आत्ता आपण काय पाहिलं की आहार उपचार करण्यासाठी आहार तज्ज्ञ हा जो असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. तो कोण असतो? डॉक्टर आणि रुग्ण याच्यामधला तो तो दुवा असतो आणि त्यानं रुग्ण व्यक्तीला तिची मानसिकता, तिची भावनिकता, तिच्या सवयी, तिची आर्थिक परिस्थिती, तिच्या आजाराची तीव्रता या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यानं काय केलं पाहिजे? रुग्ण व्यक्तीपर्यंत आहार पोहोचवला पाहिजे. ही एक उत्तम आहार तज्ज्ञाची काय आहेत? गुणवैशिष्ट्ये आहेत. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.